नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली अर्जुनला म्हणते, ज्याप्रमाणे तन्वीच्या तळपायावर काळा डाग आहे तसाच डाग माझ्याही पायावर आहे. अर्जुन आता सायलीला विचारतो, खरंच? तर सायली म्हणते हो, असं म्हणत सायली तिचा तळपाय दाखवते, परंतु त्यावर ते खून नसते, फक्त काळ्या कलरचा डाग असतो. आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो, हा तर फक्त डाग आहे, पण ज्यावेळी प्रियाने तुझा पाय भाजला होता तेव्हा. आता अर्जुनच्या सगळ्याच गोष्टी लक्षात येतात. हे सगळं काही प्रियाचंच कारस्थान होतं. सायली म्हणजेच तन्वीची जन्मखून मिटवण्यासाठी प्रियाने केलेले प्रयत्न. तर पूर्णाची सायलीला एक चैन देतात आणि म्हणू लागतात, असेच दागिने मी तन्वीसाठीही बनवले होते. असं म्हणत पूर्णाजी स्वतःच्या हाताने सायलीच्या गळ्यात ती चैन घालतात. त्यावेळी मात्र सायलीला जुने क्षण आठवतात. तन्वी लहान असताना पूर्णाजींनी स्वतःच्या हाताने तिच्या गळ्यात चैन घातलेली असते आणि आता पण अगदी तसंच घडतंय. यावरून सायलीला त्या सर्व क्षणांचे भास होऊ लागतात. तर सुभेदारांच्या घरी आता सर्वजण एकत्र जमलेले असतात. तर सुमन काकू म्हणतात की मी तुम्हा सगळ्यांसाठीच एक सरप्राईज आणला आहे. असं म्हणतात सर्वच जण सुमन काकूंकडे पाहतात. तर सुमन काकू बाहेर आवाज देत म्हणतात, ये रे. आता ती व्यक्ती म्हणजेच नागराजचा मुलगा ही याची एंट्री झालेली असते. आता नागराजच्या मुलाच्या येण्याने नक्की सुभेदारांच्या घरावर कोणतं संकट ओढावेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. कारण नागराजच्या मुलाने अगोदरच ठरवलेलं असतं की संपूर्ण सुभेदार कुटुंब उद्ध्वस्त करणार. मधुभाऊंना मारणारी जी व्यक्ती, सायली अर्जुनचा पाठलाग करणारी ती व्यक्ती, त्यांचं बोलणं चोरून ऐकणारी ती व्यक्ती आणि अर्जुन आणि सायलीला मारण्यासाठी त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल करायचा प्रयत्न करणारी ती व्यक्ती, ही व्यक्ती म्हणजेच नागराजचा मुलगा असतो. आता नागराजचा मुलगा या सगळ्यामध्ये यशस्वी ठरेल का, की सायली याच्यावरही मात करेल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.